मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. मी राकेश, तुमचा फ्रेंड RSC फन ब्लॉगमधून. महाराष्ट्रामध्ये रायगड डिस्ट्रिक्टमध्ये पनवेलच्या जवळ दांडफाटा म्हणून लोकेशन जिथे आहे तिथे टाकेच्या देवी आहेत. तर त्या टाकेच्या देवीला आपण दर्शनाला जाऊया, कारण नवरात्रीमध्ये दरवर्षी आम्ही येतोच. देवीची ओटी पण भरायची होती वाईफला, म्हणून म्हटलं दर्शन पण घेऊया, आपलं राईडची राईड पण होईल आणि दर्शन होईल. आणि जसं आत्ता मी म्हटलं, आपण चाललो आहे टाकेची देवी आणि त्याच्या पुढे आहे नडाळचं एक श्री पंचायतन मंदिर म्हणून, तिथे चाललो आहे. आपण चाललो आहे आपल्या इंटरसेप्टर 650वरती. मस्त वातावरण, मज्जा येते आणि हायवे बघा एवढा मस्त आहे, त्यामुळे अजून मजा येते. आणि ह्या हायवेवरती ॲक्च्युली राईड करायला जामच मजा येते. थांबा, बाईक आले, कार आले, गाड्या आल्या, अशा होतात मध्ये. तर दांडफाटा म्हणजे ओल्ड मुंबई पुणे हायवे जो आहे, त्या हायवेवरती तुम्ही पनवेलपासून निघायचं 15 किलोमीटर अंतरावरती ओल्ड पुणे हायवेवरती दांडफाटा म्हणून लोकेशन आहे. तर दांडफाट्यावरती हे टाकेदेवी मंदिर आहे. नवरात्रीमध्ये तिथे भरपूर गर्दी असते, लोक दर्शनासाठी येतात, देवीचं दर्शन होतं. काही लोक तिथे ओटी भरतात, बऱ्याच गोष्टी मागतात. लोकांची मान्यता आहे की देवी पूर्ण करते. तर आपण आता इथे पोचलो आहे. आपण गाडी इथे काय करूया, पार्क करूया आणि मग देवीच्या दर्शनाला तिथे जाऊया. बघूया जागा कुठे मिळते का पार्किंगला आपल्याला. आहे टाकेच्या देवीच्या दर्शनासाठी आपण हे ओल्ड मुंबई पुणे हायवेने आलो. आणि इथे हे बघा मंदिराचं एंट्रन्स तिकडे आहे समोर. आणि इथे छोटंसं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये इथे भरपूर गर्दी असते, हजारो लोक दर्शनासाठी येतात. आम्ही नवरात्रीमध्ये आलो होतो आणि देवीला म्हटलं होतं की तुझी ओटी भरू म्हणून. इथे दर्शन रांग आहे. ज्यावेळेस आपण याला येतो नवरात्रीमध्ये, तेव्हा इथे पूर्ण रांग अशी भरपूर भरलेली असते. तिकडून एंट्री आणि इथे दर्शन रांग. तर आपण काय करूया, आतमध्ये जाऊया. आमच्या मॅडम इथे बसल्यात, आमचे पिलियन. हे बघा इथे टाके देवी मंदिर हा, इथून एंट्रन्स आहे. टाकी माता. इथे मंदिर आहे आतमध्ये देवीचं. देवी ॲक्च्युली एकदम आतमध्ये, त्यामुळे दिसून येणार नाही अशी. आणि लोक मान जो देतात तो इथे देतात. तर आपण देवीला हा साडीचा मान दिला आहे आता. आणि मग इथे कासव बसणार. थोडे मोठे मोठे मासे आहेत इथे. टाकेच्या देवीच्या मंदिराच्या इथेच एक छोटंसं हनुमानाचं मंदिर पण आहे. मला तर नक्की दर्शन घ्या. हे बघा हनुमान भगवान आपल्या इथे बसलेत आणि त्याच्या बाजूलाच मंदिर हे टाकेच्या देवीचं. भव्य परिसर आहे, छान आहे, शांत आहे. झाडं आहेत मस्त मोठी मोठी, त्याच्यामुळे सावली असते. चला मग आपण पुढे भेटूया. मित्रांनो, आपलं आता टाकेच्या देवीचं दर्शन झालं. तिथून पुढे 4 ते 4.5-5 किलोमीटरवरती नढाळ म्हणून एक लोकेशन आहे. त्या नढाळच्या इथे नढाळेश्वर हे शंकराचं मंदिर आहे आणि तिथेच एक श्री पंचायतन मंदिर, म्हणजे त्याच्या आसपासच सगळे मंदिरं बनवले आहेत. 5 मंदिरं आहेत तिथे. खूप सुंदर मंदिरं बनवले आहेत. तुम्ही बघाल तर तुम्हाला बघूनच एकदम सुंदर वाटेल अशी मस्त मंदिर. आणि जवळ आहे दांडफाट्यापासून, म्हणजे पनवेलपासून तुम्ही पकडा 19 ते 20 किलोमीटर. चला मग आपण आता तिथे पोहोचूया आणि मग आपलं दर्शन घेऊया. फ्रेंड्स, टाकेदेवीचं दर्शन झालं. त्याच्या पुढेच आता नढाळ म्हणून एक लोकेशन आहे दांडफाट्याच्याच पुढे. तिथे श्री पंचायतन मंदिर आहे. तिथे बरेच
देवांचं ॲक्च्युली मंदिर बनवलेलं आहे. आणि परिसर पण खूप मस्त भव्य दिव्य आहे बघा. इथे एवढा मोठा परिसर आहे, पार्किंग भरपूर आहे आणि समोर मंदिर आहे. मी मंदिर दाखवतो तुम्हाला सगळं. इथे ॲक्च्युली स्कूल पण आहे, इंग्लिश मीडियम स्कूल, जे मात्रे चॅरिटेबल संस्था असं लिहिलं आहे. आणि मोठा परिसर आहे, पार्किंग मोठी आहे, दाखवतो तुम्हाला पार्किंग पण. आणि आपण आता जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. चला. हे बघा पार्किंग, ह्यूज पार्किंग आहे. मला असं वाटतं इथे लग्न आहे वाटतं बहुतेक. तरी आपली बाईक इथे उभी आहे बघा, इंटरसेप्टर 650. आणि आमचे पिलियन पुढे गेलेत. चला जाऊया आपण दर्शन घेऊया आपल्याला. मित्रांनो हे बघा, हे श्री मंदिर पंचायतन महाद्वार, ही मंदिराची एंट्री आहे. आणि जसं मी आत्ता सांगितलं इथे बाजूला लग्न पण आहे. आणि इथे भक्त निवास पण बनवला आहे त्यांनी. मोठी पार्किंग आहे, त्यामुळे कधी दर्शनाला यायचं असेल तर खूप इझी आहे. चलो मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि मग दर्शन घेऊया आपण. हे मंदिराच्या पायऱ्या पण मस्त छान एकदम बनवल्या. इथे बघा मंदिर. इथे साईबाबा मंदिर आहे आणि तिकडे वेगवेगळे मंदिर आहेत, तुम्हाला दाखवतो मी. चला. इथे साईबाबा मंदिर. ते समोर मयुरेश्वर गणेश मंदिर आहे बघा. मंदिर खूप छान बनवलं. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. चला. गणपतीची छान अशी मूर्ती आहे बघा. आता इथे संकटमोचन हनुमान मंदिर. चला आतमध्ये जाऊया. फ्रेंड्स, जसं मगाशी सांगितलं मी, नढाळ लोकेशन, त्याच्याच नावात नढाळेश्वर महादेव मंदिर. आतमध्ये महादेव भगवान आहेत आपले फेवरेट. त्यांचं दर्शन घेऊया. चला. म्हणजे सगळेच देव फेवरेट आहेत, पण शंकराशी जरा जास्त आपलं चांगलं नातं आहे. इथे नंदी बसले, जाऊन शंकराचं दर्शन घेऊया. इथे शंकराची पिंड आहे बघा. समोर पण दिसते छानपैकी. इथे भवानी माता मंदिर आहे. आता भवानी मातेचं पण दर्शन घेऊया. इथे भवानी मातेचं मंदिर छान साडी नेसवले. हे इकडे मंदिर आहे. मंदिराचे तसं छोटंसं गार्डन टाईप बनवलं आहे. आणि इकडे पाठीमागे बघा व्ह्यू जबरदस्त. म्हणजे हा आमचा व्ह्यू वेगळा आहे, पण हा व्ह्यू पण बघा. मस्त आहे.
इथे पण बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली कोरीव केल्या आहेत, पण तिथे लग्न असल्यामुळे त्यांनी बंद करून ठेवलं आहे. इथून तुम्हाला कॅमेरामध्ये चांगले दिसतच असेल तसं. इथे साईबाबा आहेत, पुढे गणपती आहे, बरेच देव आहेत, छान केलं आहे. आणि इथे खाली गार्डन आहे. ते समोर ॲक्च्युली हॉल आहे लग्नाचं, त्याच्यामुळे त्यांनी हे बंद केलं. लास्ट टाइम हे ओपन होतं. आणि हे मंदिर बघा, हे मंदिरांच्या बॅक साईडचं लोकेशन आहे. तेव्हा बघा देवाचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागे छान असं सुंदर लोकेशन. हे सगळे मंदिर आहेत आणि मंदिरांच्या पाठीमागे बघा हे गार्डन, बसायला जागा बनवल्यात, छान बनवलंय. जिथे 2 व्हीलर पार्किंग आहे ना, त्याच्या इथे हे मस्त झाडं लावलेत बघा, सुंदर वाटतंय. फ्रेंड्स, आता आपण काय करूया, आपण आपल्या लॉगला करूया आता एंड आणि जाऊया आणि कुठेतरी काहीतरी खाऊया, लंच करूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या मार्गाला लागूया. चला मग, व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. असेच व्हिडिओ बघत राहा, असंच प्रेम देत राहा तुमचं. आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे माझे चांगले व्ह्यूज वाढतील. बाय बाय. चॅनल प्लीज सबस्क्राईब करा.